बद्दल मेनली मेन्शन केलं. देन त्यानंतर ना इंडियन आयुर्वेद आणि बेसिकली काय असणार आपल्या हिपोक्रेट्सचा डिस्प्रूव्ह करण्यासाठी एक सायंटिस्ट आले होते, त्यांचं नाव काय होतं? विल्यम हार्वे. आता देन त्यानंतर आपण चालू काय केलं होतं की इम्युनिटीचा टॉपिक चालू केला, बट त्याच्या अगोदर आपण बेसिकली इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस, फर्दर काय असणार की हेल्थ जर का बेस्ट वेने जर वर्क करत असेल राईट ना, तर त्याचे बेनिफिट्स काय असणार आहेत, आणि जर का हेल्थ वरती अफेक्ट झाले तर त्याच्यामध्ये आपली इश्यूज काय क्रिएट होऊ शकतात ते पण आपण डिस्कस केलं होतं. नाव तर नेक्स्ट वन काय असणार की इम्युनिटीच्या कन्सर्न मध्ये आपण पहिल्यांदा काय केलं की 2 टाईपच्या इम्युनिटी बघितल्या. पहिली कोणती बघितली? राईट ना, कोणती असणार आहे? इनंट. आणि सेकंड वन इज अ इनंट इम्युनिटीचं मला सांगा की बेसिकली हे नेचर कसं बनतंय, म्हणजे ती कशी असणार आहे, स्पेसिफिक और नॉन स्पेसिफिक? राईट ना, बाय बर्थ और आफ्टर दी बर्थ आहे. कशी असणार आहे? बाय बर्थ आहे, त्यांना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर मला सांगा कोणामध्ये बघायला भेटते तुम्हाला? हा, प्लांट्स अँड अॅनिमल्स मध्ये. अक्वायर्ड इम्युनिटी ओनली वर्टिब्रेट्स मध्ये येताना बघायला भेटणार राईट ना. आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस केलेला. फर्दर मला सांगा की यामध्ये जी इनंट इम्युनिटी असणार आहे, मेनली जर इथं पार्टिसिपेट जर करायचं म्हटलं तर कोणकोणत्या सेल्स असणार आहे? मॅक्रोफाज, न्यूट्रोफिल्स अँड एनके सेल. एनके सेलचा लॉंग फॉर्म काय असणार आहे? नॅचरल किलर सेल्स. अंडरस्टँड होते. देन नेक्स्ट वन कंटेंट काय असणार आहे की आपल्या यामध्ये जी एक अक्वायर्ड इम्युनिटी असणार आहे, त्याच्यामध्ये एक सेल, 2 सेल आपण डिस्कस केलेले आहेत, टी लिम्फोसाइड अँड बी लिम्फोसाइड. सगळ्या इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर होते? आफ्टर दॅन आपण जी स्पेसिफिकली अक्वायर्ड इम्युनिटी, तिचा एक ब्रॉड व्ह्यू आपण डिस्कस केला होता राईट ना. अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये 2 टाईप परत आले, कोणता? ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह राईट ना. ऍक्टिव्ह इम्युनिटी मला सांगा की जी बेसिकली फॉर्म केली जाणार आहे राईट ना, तर बाय द नॅचरली बनणार आहे का तुमच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियली बनते? नॅचरली बनताना बघायला भेटणार राईट ना. बॉडीमध्ये काय असणार ती बनताना नाही नाही नाही, ऐकून घ्या याच्यामध्ये काय असणार आहे, जी फॉर्म जे होणार आहे ना, मी काय क्वेश्चन विचारतोय बघा, अँटीबॉडी जी असणार आहे ती बॉडीमध्ये जनरेट केली जाणार आहे, फॉर्म केली जाणार आहे, ती बेसिकली नॅचरली बनून जाणार आहे. बट याच्यामध्ये जो बेसिकली त्याला इंड्यूस करणारा जो रिस्पॉन्सिबल स्टिम्युलस जो असणार आहे तो नॅचरली किंवा आर्टिफिशियल असणार आहे. समजते मी काय म्हणतोय? बॉडीमध्ये बेसिकली काय असणार आहे, पॅथोजन एंटर करेल बाय द नॅचरली, और काय असणार आहे आर्टिफिशियली. आता त्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, जर तुम्हाला कन्फ्युजन जर होत असेल ना, तर तुम्ही तिथं मेनली मेन्शन करू शकता बाय द काय असणार आहे स्टिम्युलस. हे कसं असणार आहे, आर्टिफिशियली और नॅचरल असणार आहे. बॉडीमध्ये जे अँटीबॉडी बनणार आहे ते कंपल्सरी नॅचरलीच बनणार आहे, ते काय आपण बाहेरून घेणार नाहीये राईट ना. तर याच्यामध्ये जो स्टिम्युलस भेटणार आहे, स्टिम्युलसचं मिनिंग समजते? इन्व्हेंशन ऑफ पॅथोजन बाय द आर्टिफिशियल और बाय द नॅचरल. आता मेजर्सचे एक्झाम्पल घेतलेलं मला सांगा, हा जो बेसिकली व्हायरस असणार आहे बॉडीमध्ये कसा आला, नॅचरल आला का आर्टिफिशियल आला? नॅचरल आला. बॉडीमध्ये नॅचरल अँटीबॉडीज बनलेत, तर लॉंग लास्टिंग तुमच्या बॉडीमध्ये काय राहिली? इम्युन सिस्टम और अँटीबॉडीज राहताना बघायला भेटणार आहे, वर्क करताना बघायला भेटणार आहे. आणि तीच कंडिशन आपण कोणामध्ये घेतली? येस, आर्टिफिशियल मध्ये जर डिस्कस केलं तर आपण इन्व्हेंजन व्हायरसचं आर्टिफिशियली केलं होतं. कोणाचं? पोलिओचं राईट ना. पोलिओ व्हायरस बेसिकली आपल्या बॉडीमध्ये टाकला, बट त्याच्या अगेन्स्ट जी अँटीबॉडी बनली ती काय आर्टिफिशियली बनली होती का रे? नाही, बॉडीमध्ये नॅचरली बनली होती. सो त्या पर्स्पेक्टिव्ह इथे काय केलं की मेनली इन्क्लूड करून दिलेला आहे. बाकी वेगळा याच्यामध्ये काय नसणार आहे टॉपिक, इथं आपण त्याचं काय तुम्हाला करायची गरज नसणार आहे. आता सेकंड थिंग, पर पॅसिव्ह मध्ये आपण मला सांगा बरं, आता ही जी कंडिशन असणार आहे पॅसिव्ह कंडिशन मध्ये पण अँटीबॉडीज आता ज्या मेनली मेन्शन केल्या जातात ना बाळांनो, त्या नॅचरली बॉडीमध्ये बनतील किंवा आपण आर्टिफिशियली बॉडीमध्ये ढकलणार आहोत. पॉइंट इथं माझा मेनली समजून घ्या, इथं काय असणार आहे. मी तर काय म्हणतोय, पॅसिव्ह इम्युनिटी जी असणार आहे, पॅसिव्ह काय असणार आहे, पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर इथं विषय कसा असणार आहे बघा. पहिल्यांदा ही पॅसिव्ह इम्युनिटी राईट ना, पॅसिव्ह इम्युनिटी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी राईट ना, इथं मेनली जो पर्टिक्युलरली आपण याच्यामध्ये इम्युनायझेशन जे करतोय राईट ना, ते बॉडीमध्ये कसं असणार आहे नॅचरली. पण बघा इथं मी काय म्हणतोय, पहिल्यांदा आर्टिफिशियल किंवा इन्फेक्शन जे असणार आहे राईट ना, ते इन्फेक्शन कधी होऊ शकतं, म्हणजे बेसिकली ते आर्टिफिशियल पण होऊ शकते किंवा नॅचरल होणार आहे राईट ना. समटाइम बेसिकली जस्ट इमेजिन करा, फॉर एक्झाम्पल देऊन टाकतो. पण पोलिओ व्हॅक्सिन घेतोय, पोलिओ व्हॅक्सिन म्हणून मला सांगा आर्टिफिशियली तुमच्या बॉडीमध्ये कोण आलेले आहेत, व्हायरस आलेले आहेत राईट ना. आता या केसमध्ये जर का किंवा एखादा कोणता व्हायरस आर्टिफिशियली जर का बॉडीमध्ये येत जर असेल तर डेफिनेटली त्याला किल करण्यासाठी आपण काय करू शकतो, अँटीबॉडीचा युज करू शकतो. त्या अँटीबॉडीज आता आपण प्री फॉर्म म्हणजे फॉर्म करण्यासाठी आपण वाट बघत बसणार नाही, त्याला आपण काय करणार आहे, बॉडीमध्ये इन्व्हेंशन करणारे म्हणजे प्री फॉर्म झालेले राईट ना. तर ती कंडिशन असणार आहे इथं. एस्पेशली मला काय सांगायचं आहे की जे अँटीबॉडी ज्या बॉडीमध्ये येणार आहेत राईट ना, अँटीबॉडीज येणार आहेत त्या नॅचरली येऊ शकतात, समजतंय? नॅचरली येणार आहेत किंवा ह्याच अँटीबॉडी आर्टिफिशियली पण येऊ शकतात. अंडरस्टँड होते मी काय म्हणतो ते? आता नॅचरली जे येणार त्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल घेतले, कोणतं? आयजीजी आणि आयजी ए, बरोबर ना. आता याच्यामध्ये आर्टिफिशियली जर घ्यायचं म्हणते तर आपण
वेगवेगळ्या टाईपचे अँटीबॅक्टेरियल बेसिकली काय असणार आहे, और अँटीव्हायरल, और इव्हन काय असणार आहे अँटी, येस ना, अँटीबायोटिक्स स्पेशली आपण एक ब्रॉड कॅटेगरीमध्ये आपण डिस्कस करू शकतो. सो अँटीबायोटिक आपण काय करतो की बेसिकली घेतोय. मग मला सांगा, इथे जे अँटीबॉडी येणार आहेत त्या कशा आल्यात, आर्टिफिशियल आलेले, अंडरस्टँड होते. आणि ते बेसिकली काय असणार, नॅचरल फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार. त्याच्यामध्ये IgG और काय असणार आहे IgA बेसिकली आपण काय करतो की मेनली डिस्कस करून घेतोय. सर दोन प्रॉपर्टीज फक्त नीट समजून घ्या, मी पुन्हा एकदा क्लिअर करून देतोय. ऍक्टिव्ह इम्युनिटीच्या कन्सर्न मध्ये बॉडीमध्ये जे बेसिकली इन्फेक्शन असणार आहे ते इन्फेक्शन नॅचरली होऊ शकतं किंवा आर्टिफिशियली होऊ शकतं. बट इथं इम्युनिटी और अँटीबॉडी ज्या बेसिकली बनणार आहेत त्या नॅचरलीच बनणार आहेत, त्या आपण बाहेरून घेत नाही. पहिला पॉईंट इथं क्लिअर झाला. सेकंड थिंग, पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय केलं जातं की आपल्या बॉडीमध्ये जे इन्फेक्शन असणार आहे ते इन्फेक्शन जस्ट इमेजिन करा की नॅचरली जर झालं, राईट ना, नॅचरली इन द सेन्स समजा स्नेक बाईट जर झाला, नॅचरली झालेलं आहे. हे काय बेसिकली कोणी स्वतः चल बाबा इंजेक्शन टोचय तुला वेनमचं, असं तर कोण करून घेणार आहे ना. त्याला बेसिकली काय केलं जाणार की स्नेक बाईट जर झाला तर डेफिनेटली त्या केसमध्ये काय होणार की त्याला आपण काय अँटीबॉडी जे असणार आहे ते प्री फॉर्म देतोय आपण त्याला. पहिल्यांदा बनवलं असेल आर्टिफिशियल, आपण काय केलं की इथं बनवलेले आहेत, राईट ना. आणि सेकंड थिंग, बॉडीमध्ये मी काय म्हणतो की स्पेसिफिकली समजा एखादा जर का पॅथोजन और समजा बॅक्टेरिया, राईट ना, आर्टिफिशियली जर बॉडीमध्ये एंटर, नॅचरली जर बॉडीमध्ये एंटर केला. आता बेबी जर का डिस्कस करायचं म्हटलं तर जे काही लहान असणार आहे डेफिनेटली त्याची इम्युन सिस्टम तेवढी स्ट्रॉंग नसणार आहे. मग त्या केसमध्ये इमॅजिन करा, आपण बघितले होते की काही बेसिकली बॅक्टेरिया, राईट ना, काही बॅक्टेरिया बाय द बेसिकली मदर टू फिटस ट्रान्सफर होऊ शकतात, राईट ना, नॅचरली वेने येताना बघायला भेटणार आहेत. आता नॅचरली जर का ते आलेत, नॅचरली जर का ते आलेत तर त्यांच्याबरोबर फाईट करण्यासाठी मदरनं नॅचरली ज्या अँटीबॉडी बनवल्यात कोणत्या IgG, त्या बेसिकली बॉडीमध्ये आलेले आहेत, तर ते नॅचरली काय असणार की त्यांना ओव्हरकम करू शकतात, राईट ना. और आर्टिफिशियली जर काय स्पेसिफिकली एकदा फूड पॉइझनिंग जर बेबीला छोट्या जर झालं, राईट ना, कधी कधी आपण असं बेसिकली फूड त्यांना बेसिकली देत असतो की ज्याच्यामुळे काय असणार आहे की जर का प्रॉपर ब्रेस्ट फिडिंग जर होत नसेल तर समटाइम्स ते बॅक्टेरिया जे असणार आहेत, असं नाही की बाळांनो आपण पर्टिक्युलर विचार करतो की बाबा चला एक बेसिकली बेबी जे फूड असणार आहे ते 110% फ्री ऑफ काय असणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहेत. नाही, एका दुसरा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये डेफिनेटली बघायला भेटणार आहे. मग ते जे प्री फॉर्म फूड असणार आहे, बाहेर जे बनवलं असणार आहे त्याच्यामध्ये पण बेसिकली असण्याचे चान्सेस आहेत. आता हे जे काय फूड असणार आहे ते मदर काय नॅचरली ब्रेस्ट फिडिंग करत नाही, त्या आर्टिफिशियल फूड आपण त्यांना बेसिकली काय करतोय, खाऊ घालतोय. सो त्या केसमध्ये पण बॅक्टेरिया एंटर करू शकतो, राईट ना. मग अशा केसमध्ये अँटीबॉडी ज्या दिल्या जाणार आहेत त्या मदर कडून नॅचरली बेबीला दिल्या जाणार आहेत, और बेसिकली काय असणार त्याच्यामध्ये आर्टिफिशियली आपण बनवलेल्या ह्या बेसिकली अँटीबॉडीज ना आर्टिफिशियली इथं असं प्री फॉर्म्ड असतात बाळांनो, प्री फॉर्म, राईट ना. आता प्री फॉर्म मध्ये मेनली मेन्शन करू शकतो कोण असणार आपले वॅक्सिन्स, सॉरी वॅक्सिन नाही म्हणू शकत, इम्युनायझेशन. त्याच्यामध्ये बेसिकली आपण असतात अँटीबायोटिक्स, ते प्री फॉर्म असतात, हे आपण बाहेर बनवले आहेत, आर्टिफिशियली प्रिपेअर केलेले आहेत. आता या केसमध्ये तुम्ही खूप वेळा बेसिकली एक्झाम्पल ऐकले का, आय डोंट नो, बघा तुम्हाला सांगून देतो. इन जनरल मध्ये समजून घ्या, टिटॅनस असेल किंवा एखादा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल, व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, तर आपण काय करायचो आधी माहितीये का, की स्पेसिफिकली त्या व्हायरसचा लोड एकदम थोड्याशा अमाऊंट मध्ये कोणामध्ये टाकायचो, हॉर्समध्ये. तुम्ही कधी ऐकले हे? हॉर्समध्ये बेसिकली टाकला जात होता. आता हॉर्समध्ये टाकल्यानंतर ना हॉर्सची इम्युनिटी आपल्यापेक्षा कशी असणार, स्ट्रॉंग असणार आहे, राईट ना. WBCचा नंबर त्यांच्यामध्ये कसं असणार, जास्त असणार आहे. मग या सिच्युएशन मध्ये ज्यावेळी त्या हॉर्स आपण ब्लड काय करायचो की एक्स्ट्रॅक्ट करायचो सर्टन अमाऊंट मध्ये, 100 ml जर का आपण बाहेर काढलं आणि त्या 100 ml ब्लडचं जर आपण काय केलं की सेंट्रिफ्युगेशन करून त्याच्यामधला सेपरेट सेक्शन केला, काय RBC बाहेर काढल्या, WBC बाहेर काढल्या, प्लेटलेट्स बाहेर काढल्या, आणि आपण काय बाहेर काढलं, प्लाझ्मा. प्लाझ्माला परत सेपरेट केलं कशामधून, सिरम मध्ये. आता सिरम मध्ये काय प्रेझेंट असणार आहेत, अँटीबॉडीज. त्या अँटीबॉडी ऍज अ बेसिकली हायपर इम्युनाइज्ड स्टेटमध्ये असतात, म्हणजे त्या सिरम मध्ये हाय अमाऊंट मध्ये काय प्रेझेंट आहेत, अँटीबॉडीज. आता त्या अँटीबॉडीज जर का आपण डायल्युशन केलं आणि सोल्युशन जर बनवून घेतलेत, अँटीबॉडीज जर बनवून टाकलेत, तर ते ह्युमनसाठी आपण युज करू शकतो. मग मला सांगा, इथं जे बेसिकली प्रोडक्शन अँटीबॉडीचं घेतलं ते कसं झालं, आर्टिफिशियली. बरं, ते ह्युमननं बनवलंय का, नाही, ते कोणामधून घेतलं आपण, हॉर्स मधून. मग मला सांगा, ती इम्युनिटी त्या पर्सनच्या बॉडीमध्ये शॉर्ट टाइमसाठी का लॉंग टाइमसाठी असणार आहे, शॉर्ट टाइमसाठी. दॅट्स वाय दिस इम्युनिटी अंडर दी काय असणार आहे, पॅसिव्ह इम्युनिटी. क्लॅरिटी येते. इतका सिंपल साधा टॉपिक आहे बाळांनो, इतका सिंपल फॉर्म मध्ये दिलेला आहे. बट आज आपण बेसिकली जो टॉपिक चालू करणार आहे इज नथिंग बट काय असणार आहे, इनंट इम्युनिटी. पहिला बेसिकली इम्युनिटीचा टाईप बघतोय आपण, अकॉर्ड इम्युनिटी नंतर बघूया. इनंट इम्युनिटी बद्दल आपण काय करूया की व्यवस्थित आता डिस्कस करूया. बघा असणार आहे इनंट, इनंट इम्युनिटी. ओके. आता इम्युनिटीचे बेसिकली काय केलं माहितीये का, चार टाईपचे बेसिकली तुम्हाला बॅरियर मेनली मेन्शन करून दिलेत, राईट. सो पहिली जी बेसिकली बॅरियर बघायला भेटणार आहे ती कोणती असणार आहे, फिजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियर. ओके. सेकंड वन जी बघायला भेटणार ती काय असणार आहे, फिजिओलॉजिकल बॅरियर.
ओके. देन थर्ड वन जी बघायला भेटणार आहे ती कोणती असणार आहे बघा याच्यामध्ये? सेल्युलर बॅरियर येताना बघायला भेटणार आहे. ओके. देन लास्ट वन जे असणार आहे ती काय असणार आहे? सायटोकायनिन, राईट? सायटोकायनिन बॅरियर, राईट ना? चार टाईपचे काय असणारे बॅरियर तुम्हाला मेनली माहित असायला पाहिजेत. सायटोकायनिन बॅरियर. आता कोणती बॅरियर काय कशी फंक्शन करते ना सगळं डिटेलमध्ये बघणार आहे. आता इनंट इम्युनिटी मला बेसिकली शो करून देण्यासाठी तुम्हाला एक बेसिकली अनालॉजी देतो, तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. बघा, इन जनरल मध्ये समजून घ्या की आपल्या बॉडीमध्ये जी फिजिकल, फिजिओलॉजिकल, सेल्युलर आणि बेसिकली असणार सायटोकायनिन यांच्यामध्ये ऍक्च्युली आपल्या बॉडीमधलेच ह्या मोस्ट ऑफ द थिंग्स फंक्शन परफॉर्म करताना बघायला भेटणार आहेत. इथं तीन बेसिकली टाईपच्या काय असणार मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म मध्ये बेसिकली काय गोष्टी इथे क्लिअर करून देतो, त्यांना नीट समजून घ्या. फिजिकल बॅरियर मध्ये इन जनरल मध्ये जर सांगायचं म्हटलं तर आपल्या बॉडीची स्किन येते. काय येणार आहे? स्किन और म्युकसल लायनिंग येणार आहे. कोण असणार आहे? म्युकसल लायनिंग. डिटेलमध्ये ज्यावेळी फिजिकल बॅरियर आपण स्टडी करू तर तुम्हाला बेसिकली सगळे पॉईंट कव्हर करून देताना बघायला भेटणार आहे. फिजिकल बॅरियर मध्ये कोण आली? स्किन आली और म्युकसल लायनिंग आली. देन त्यानंतर ना फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये काय असणार आहेत की आपल्या बॉडीमधले काय स्पेसिफिकली काय असणार आहे याच्यामध्ये सिक्रेशन येताना बघायला भेटणार आहेत. जसला काय असणार आहे? ऍसिड असेल, टीअर्स येताना बघायला भेटणार आहे, सलावा येताना बघायला भेटणार आहे, सिरोमेन. ऐकलं कधी सिरोमेन बद्दल काय? सिरोमेन इयरवॅक्स. इयरवॅक्स असतो त्याला आपण सिरोमेन असं मेनली मेन्शन करतो, एक बायोलॉजिकल वर्ड्स आहेत. देन त्यानंतर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर टीअर्स मध्ये जे लायसोझाइम एन्झाइम्स वगैरे असणार आहेत ते त्यांच्या अंडर येताना बघायला भेटणार आहेत. और इव्हन काय असणार आहे? फिवर. फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये काय असणार आहे? फिवर येताना बघायला भेटणार आहे. देन सेल्युलर बॅरियर मध्ये आपल्या बॉडीमधल्या सेल येतील. जस्ट काय असणार आहे त्याच्यामध्ये मॅक्रोफाज, फॅगोसॅटिक आणि नॉन फॅगोसॅटिक सेल. जस्ट लाईक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर न्यूट्रोफिल, मॅक्रोफाज, त्यानंतर काय असणार तुमच्या नॅचरल किलर सेल्स कोणाच्या अंडर येतील? तुमच्या सेल्युलर बॅरियरच्या अंडर फंक्शन करताना बघायला भेटणार आहेत. नाव द सायटोकायनिन बॅरियर म्हणजे काय असणार आहे क्लिअरली मेन्शन करायचं म्हटलं तर ज्यावेळी एखाद्या स्पेसिफिकली सेलला, नॉर्मल सेलला व्हायरस जर काही इन्फेक्शन जर झालं, कोणाचं? व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर बॉडी सर्टन अमाऊंट मध्ये काही केमिकल रिलीज करते, राईट ना? तर त्या केमिकलमध्ये एस्पेशली जर मेनली मेन्शन करायचं म्हणतं तर काय असणार आहेत? इंटरफेरॉन्स. एनसीआरटीने क्लिअरली मेन्शन केलंय अक्वायर्ड इम्युनिटीच्या वरचा जर का तुम्ही एक स्टेटमेंट जर घेतलं, एक पॅराग्राफ जो दिलाय त्या सायटोकायनिन मध्ये बघा बेसिकली तुम्हाला दिलेत काय असणार आहे? इंटरफेरॉन्स मेनली मेन्शन करून दिलेत. हे इंटरफेरॉन इतके इंटरेस्टिंग आणि इतकं जबरदस्त बॉडीमध्ये फंक्शन परफॉर्म करतात. ते काय असणार, कसं असणार आहे, आपण डेफिनेटली काय करणार डिस्कस करणार आहोत. सो तो पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिले. तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती का, नीट मध्ये ज्यावेळी क्वेश्चन बनतो ना तो क्वेश्चन तुमच्या चार बेसिकली वर्ड्स वरती तर बनणारच आहे. सायमल्टेनियसली इम्पॉर्टंट काय मग तो माहिती का, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन डिफेन्स वरती बनत असताना बघायला भेटणार आहे. आता म्हणत असाल सर हे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन डिफेन्स काय असतं? हे जर समजत नसेल तर सिंपल साठी तुम्हाला अॅनॉलॉजी आता देतो ते समजून घ्या. इमॅजिन करा, इंडिया बेसिकली जर डिस्कस करायला गेलो तर इंडियाची बेसिकली काय असणार, एक प्रॉपर जर का आपण मेनली मेन्शन करायची म्हणजे एक बॉर्डर आहे, राईट ना? तर बॉर्डर वरती मला सांगा ही प्रॉपर जी बॉर्डर तुम्हाला बघायला भेटणार आहे ही एक आउटर मोस्ट बेसिकली काय असणार आहे तुम्हाला कव्हरिंग प्रोटेक्टिव्ह एक लेअर बघायला भेटणार आहेत. जशी की आता बघा ह्याच्यामध्ये कन्सर्न मध्ये घेत ना, एका साईडला इंडिया आणि एका साईडला बॉडी आपली कन्सर्न मध्ये घेणार आहे मी, तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल. इंडियाची आउटर मोस्ट लेअर बॉर्डर आहे आपली. आपल्या बॉडीची आउटर मोस्ट लेअर कोण आहे? स्किन आहे. क्लॅरिटी येते? म्हणजे इथं बाहेरून जर काय करता पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल पहिली आपली बॅरियर कोण असणार आहे? स्किन. ती काय करणार आहे? आपल्याला प्रोटेक्शन करायचं काम करणार आहे. सिमिलर केसमध्ये इंडियामध्ये जर का कोणताही जर का कोणी एंटर करायचा प्रयत्न करत असणार आहे टेररिस्ट, राईट ना? सो त्याला त्याला तिथे बेसिकली थांबवण्यासाठी इंडियाची काय असणार आहे? बॉर्डर येताना बघायला भेटणार आहे. सो बॉर्डरमध्ये तुम्ही डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली सोल्जर बघताय, राईट ना? जसं कोस्टल एरिया जर घेतला तर त्या ठिकाणी नेव्ही येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? तुम्ही जर का बेसिकली नेपाळ और बेसिकली पाकिस्तान, अफगाणिस्तान या रिजनला मध्ये जर का तुम्ही गेला, चायनाच्या बॉर्डरला गेला तर आपलं बीएसएफ तिथं असतंय, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. रेस ऑर नो, राईट ना? देन त्यानंतर ना तुम्ही थोडंसं बेसिकली काय केलं, वेस्ट बेंगॉलच्या एरियामध्ये गेला किंवा पर्टिक्युलरली तुम्ही साऊथचा जर एरिया कन्सिडर करायचं म्हणजे तर सगळे कोस्टल एरिया, त्यामुळे नेव्हीचा तिकडे सगळं तुम्हाला पार्ट बघायला भेटणार आहे. कोस्टल एरिया और वेस्ट बेंगॉलच्या त्या साईडला जर आपण गेलो किंवा ओडिशा वगैरे या राज्याकडे गेलो तर तिकडे काय असणार आहेत की स्पेसिफिकली तुम्हाला फॉरेस्ट सिक्युरिटी फोर्स तुम्हाला तिथे येताना बघायला भेटणार, कारण की तिकडून जनरली त्या साईडून फॉरेस्ट कडून इन्व्हेंशन होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, राईट ना? तर हे एक एस्पेशली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर बॉडीमध्ये पण आपली सेम कंडिशन आहे. स्किन मध्ये एखादा बेसिकली बॅक्टेरिया एंटर करण्याच्या अगोदर स्किन त्याला काय असणार आहे? प्रोटेक्शन देण्याचं काम करताना बघायला भेटणार आहे. म्हणजे ही फर्स्ट लेवलची आपली काय झाली? डिफेन्स मेकॅनिझम झालं, राईट ना? तर फर्स्ट लाईन डिफेन्स हेच आहे आपलं. कोण असणार आहे? स्किन. तशी इंडियासाठी कोण आहे? बॉर्डर. कोण असणार आहे? बॉर्डर. क्लॅरिटी तिथपर्यंत समजतंय? आता देन त्यानंतर ना सेकंड लाईन डिफेन्स काय होणार आहे बघा. इथे जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, समजा इंडियामध्ये एखादा टेररिस्ट जस्ट लाईक बेसिकली आपण बघतो, तुम्ही आता बेसिकली हा मूवी बघितला असेल बघा, हा
धुरंधर लय फेमस बेसिकली झाला होता राईट ना. तर त्याच्यामध्ये तुम्ही रेहमान डकेत ते कॅरेक्टर मॅटर नाही करते, आपल्या हिरोचं कॅरेक्टर मॅटर करते राईट ना. कोण असणार आहे, त्याचं नाव काय होतं? हा, हमजा. हमजा हा, हमजाच होतं ना रे राईट ना. आणि रिअल नेम काय होतं त्याचं? हा, त्याचं धुरंधर आहे ते बेसिकली आय थिंक मला वाटतं त्याच्या याचं काय बरं म्हणतात त्या मिशनचं बेसिकली त्याला नाव होतं राईट ना. सो हा जो हमजा बघायला भेटणार आहे, हमजा अली मोहम्मद राईट ना, असंच काहीतरी त्याचं नाव होतं. इमॅजिन करा. हा ज्यावेळी पर्टिक्युलरली एंटर करत होता कोणामध्ये, की पाकिस्तानच्या बेसिकली बॉर्डरमध्ये एंटर करत बघायला भेटत होतं ना. कोणाला कळलं का रे तो आलाय का नाही? बरं. देन त्यानंतर तुम्ही त्या टाइम पिरियड बघता 9/11 आणि 26/11 दोन बेसिकली अटॅक झाले होते राईट ना. सो 9/11चा अटॅकच्या बद्दल हमजाने बेसिकली ऑलरेडी सांगितलं होतं. बट खूप जण येणं जाणं करत त्यामुळे त्यांना बेसिकली आयडिया नाही आली. तर तो अटॅक बेसिकली काय झाला की तिथं झालाच होता राईट ना. पण त्यानंतर 26/11चा पण बेसिकली तिथं काय झालं की अटॅकची इन्फॉर्मेशन दिली होती, स्टील झालं. बट आता तुम्ही बघा त्या सीन मध्ये, एक मूवीच्या सीन मध्ये एक असं सीन झालेलं आहे की त्या हमजानच बेसिकली दुसऱ्या एका पर्सन पडून सगळे गन्स घेऊन आला होता आणि कसाबच्या हातात दिली होती. आणि तोच कसाब बेसिकली 26/11ला येऊन सगळ्यांना धारधार धारधार मारायला लागला. अरे समजतं का तुम्हाला याच्यामध्ये राईट ना. आता बसा, कसाब जो बेसिकली काय केला माहिती इंडियामध्ये एंटर केला, तो ऍज अ बेसिकली त्याने काय केली, आपली कोस्टल एरियाची बॅरियर कोणती असणार आहे बॉर्डर ती त्याने ब्रेक केली होती. म्हणून तो बेसिकली काय आला की इंडियामध्ये बेसिकली त्याने एंट्री मारू शकला. सिमिलर केसमध्ये एक बॅक्टेरिया ज्यावेळी काय करतो की आपल्या बॉडीची कोण ही बेसिकली स्किन असणार आहे, फर्स्ट लाईन डिफेन्स ज्यावेळी ब्रेक करणार आहे त्यावेळी तो एंटर कशामध्ये करणार आहे, इंटरनल लाईनिंग मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे राईट ना. तर तिथं आपली सेकंड लाईन डिफेन्स चालू होऊन जाते. असणार आहे सेकंड लाईन डिफेन्स. पण मला सांगा, ज्यावेळी एखादा बेसिकली टेररिस्ट इंडियामध्ये जर एंट्री करायचा प्रयत्न करत असेल तर डेफिनेटली त्याला चेकआउट केलं जाणार आहे. आणि चेकआउट केल्यानंतर जगात सापडला किंवा टेररिस्ट आहे त्याला इमिजिएटली बाहेर काढला जाणार आहे. बट कधी कधी बेसिकली बघा, तुम्ही थोडंसं अजून एक जर का सीन सांगायचा म्हटला तर थोडंसं मूवी मधलं बेसिकली खूप म्हणजे रिलेव्हंट बेसिकली एक्झाम्पल देतो. असं नाही सरांना लेस मूवी आवडतात का काही मूवी सारखं बघत असतात, माझे खूप रिलेव्हंट तुम्हाला एक्झाम्पल देताना बघायला भेटणार आहे. बरं, बजरंगी भाईजान बघितलंय? हा, मुन्नी. हा, मुन्नी, छोटी मुन्नी राईट ना. बडी नाही, छोटी मुन्नी राईट ना. तसं मोठी मुन्नीचं काय आहे राईट ना, ती बदनाम झाले कधीपासून राईट ना. इकडे लक्षात द्या, आपल्या छोट्या मुन्नीचं बेसिकली राईट ना. तुम्ही बघितलं का ते? तर ते छोटी मुन्नी जी मेंढी मेन्शन करून घेतोय ते कशा खालून बेसिकली जायचा प्लॅन करत असतात? अय, थांब की जरा राईट ना. तर तुम्ही बघा असे बॅरिकेड लावलेले असतात राईट ना, हाय व्होल्टेजचे बॅरिकेड लावलेले असतात राईट ना. त्यानंतर ते काय करतात की बेसिकली जुगाड असतो त्यांचा, कोणाच्या घरून, त्या बॅरिकेडच्या खालून बेसिकली असणार आहे निघून जाणार आहेत. तर अशा केसमध्ये एखादा जर का पर्सन और एखादा जर का टेररिस्ट पाकिस्तानकडून जर का इंडियामध्ये जर आला राईट ना, पाकिस्तानकडून इंडियामध्ये जर आला, आता त्याला मला सांगा, बीएसएफ बेसिकली स्टॉप करू शकते का? नाही करणार आहे. बीएसएफ स्टॉप करू शकत नाही. बीएसएफ म्हणजे काय, बॉर्डर जी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स इज नथिंग बट अशाच पद्धतीने आपल्या जर का बेसिकली, जसं मला याच्यामध्ये काय काय करायचंय मेनली मेन्शन करत होतो, ही जर का बॉर्डर असेल तर बॉर्डरच्या इथून खाली काय असणार आहे, एक बेसिकली जर भुयार जर बनवलं असणार राईट ना, तर इथून नॅचरली काय असणार आहे, पाकिस्तानमधून इंडियामध्ये एक पर्टिक्युलर टेररिस्ट डेफिनेटली एंटर करताना बघायला भेटणार आहे. सिमिलर केसमध्ये इमेजिन करा, आपल्या स्किनचा पण बेसिकली हा पार्ट असणार आहे, बट स्किनला जर का इथं चुकून माकून एखादा जर का कट लागला, कट लागला तर इंजुरी झालेली आहे. आता इंजुरी झाल्यामुळे काय होणार की त्याच्यामध्ये कोण एंटर करणार आहे, बॅक्टेरिया एंटर करू शकतो. सो बॅक्टेरिया जर एंटर केला तर मला सांगा, आता बेसिकली काय असणार आहे, ऍटमॉस्फेरिक कंडिशन असणार आहे आणि काय असणार आहे, त्या बॉडीचा पार्ट असणार आहे. सो बॉडीमध्ये काय असणार आहे, बॅक्टेरिया एंटर करताना बघायला भेटणार आहे. हे मेकॅनिझम थोडंसं समजतंय का बाळांनो? मला सांगा, इथं आपली बीएसएफ म्हणजे फर्स्ट लाईन डिफेन्स मेकॅनिझम होणार आहे का? नाही. आता कोणती येणार आहे, सेकंड लाईन डिफेन्स. चला, सेकंड लाईन डिफेन्स काय असतं ते जरा शॉर्टली तुम्हाला सांगून देतो. सेकंड लाईन डिफेन्स मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर मला सांगा, एखादा टेररिस्ट जर का बेसिकली आला नसणार, 26/11चा सीन जरा थोडा मेमोराईज करा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. 26/11च्या केसमध्ये काय झालं होतं, ज्यावेळी नाही नाही वैरी तुम्हाला माहित नाही? अरे कुठल्या दुनियेत आहे तुम्ही? पाकिस्तानचे का नाही, अफगाणिस्तानचेच म्हणायला पाहिजे तुम्ही. इंडियन आहे ना, मग तुम्हाला 26/11चा जर का सीन माहित नसेल, ताज हॉटेलचा एवढा मोठा अटॅक जर का बेसिकली माहित नसेल, तर मग तुम्ही कुठल्या दुनियेत आहे? माहित आहे ना? अरे पिक्चरच्या सीन मध्ये 26/11चं काय दिलंय? राईट ना. ताज 26/11 मग कधी झाला होता तो बाळा? 26/11ला झाला होता ना. त्याच्यामध्ये सगळ्यात लिटरली इंडियन लोकांनी लय मोठी चूक केली होती. कोणी माहितीये का? जे आपले टेलिव्हिजनवाले न्यूज रिपोर्टर्स त्यांनी सगळ्यात मोठे घाण केले होते. त्या मूवी मध्ये पण दाखवले, बघितलं का तुम्ही? मस्तपैकी लाईव्ह टेलिकास्ट करतात आणि वरून आपले एनएसजी राईट ना, नॅशनल सिक्युरिटी फोर्स, एनएसएफ मेनली मेन्शन करतो, नॅशनल सिक्युरिटी फोर्स असतात राईट ना. ते बेसिकली जे असणार आहेत ना, किंवा कमांडो येस, ते बघायला भेटणार, ते एंटर करतात आणि इकडून हा बेसिकली ऑकी टोकी वरून सांगतो किंवा टेररिस्ट काय असणार, कमांडोज वरून यायला लागले, तुम्ही तयार राहा. दिस इज काय असणार, सगळ्यात वर्स्ट लेवल आहे राईट ना. सो
इथं काय होणार माहितीये का, या कन्सर्नला मी घेऊ शकतो ॲटोइमेंट डिसऑर्डर म्हणून. अरे सर नो, आपलीच सिक्युरिटी म्हणजे आपलेच बेसिकली लोक आपल्यालाच बेसिकली मारायला तयार होताना बघायला भेटणार आहे. इतकं म्हणजे काय असणार, कोरिलेट होताना बघायला भेटणार आहे. बट टॉपिक काय आलाय, टेररिस्ट कुठे आलाय मला सांगा. इंडियामध्ये एंट्री मारलेला आहे. सिमिलर केसमध्ये मला सांगा बॅक्टेरिया कुठे आलाय, इनसाइड द बॉडी आलेत. आता इनसाइड द बॉडी आले असेल तर डेफिनेटली आपली सेकंड लाईन डिफेन्स ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे. सेकंड लाईन डिफेन्स बनती कशाने बाळांनो, की आपल्या स्पेसिफिक सेल्सने, काय असणार आहे सेल्सने, आणि काही फिजिओलॉजिकल बेसिकली रिस्पॉन्सने. मग फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स मध्ये एस्पेशली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर इथं काय असणार बघा, पॉईंट इथं क्लिअर करून देतो. अर्लियर स्टेजमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं ना बाळांनो, तर फिजिकल बॅरियर राईट ना आणि फिजिओलॉजिकल बॅरियर यांच्यामध्ये एस्पेशली ही आपल्याला फर्स्ट लाईन डिफेन्स प्रोव्हाइड करताना बघायला भेटणार आहे. डिफेन्स जे भेटणार आहे कोणापासून भेटणार आहे तुम्हाला यांच्यामध्ये, येस पर्टिक्युलरली फिजिकल आणि फिजिओलॉजिकल बॅरियर. आता फिजिकल बॅरियर मध्ये मी तुम्हाला दोन एक्झाम्पल देऊन टाकले, एक तर काय असणार आहे स्किन, दुसरं काय असणार आहे म्युकसल लायनिंग राईट ना. डिटेलमध्ये फर्दर जाऊया आपण. त्यानंतर फिजिओलॉजिकल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर बघा एनसाइडने तुम्हाला दिलं सिक्रेशन ऑफ द काय असणार आहे बॉडी, जस्ट काय असणार आहे सलायवा, और काय असणार आहे पर्टिक्युलरली येस टीयर्स और बेसिकली ऍसिड वगैरे आपण डिस्कस करतो, सेरोमिन वगैरे येताना बघायला भेटणार आहे. बट महत्वाची गोष्ट तुम्ही जर का बघितलं तर फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये एक्झाम्पल दिले फिवर म्हणून. काय दिले, फिवर म्हणून. असं काय आहे का तिथे, नाही दिलेलं. तर समजून घ्या हा एक फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे बाळांनो. बॅक्टेरिया जसा बॉडीमध्ये एंटर करतो ना, तर एंटर केल्यानंतर ना आपल्या बॉडीमध्ये काय असणार आहे बघा, जोपर्यंत बॅक्टेरिया बॉडीमध्ये एंटर करत नाही, पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करत नाही, तोपर्यंत बॉडीमध्ये टेम्परेचर वाढवलं जात नाही. बाहेर बॅक्टेरिया किती पण असू दे, बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल राहताना बघायला भेटणार आहे. पण बॉडीमध्ये जर का बॅक्टेरिया एंटर केला तर बेसिकली काय होतं की स्पेसिफिकली तुमची इथं फिवर वाढताना बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर्टी समजून घ्या. मग आता मला सांगा, जर का पर्टिक्युलर फिवर वाढलाय तर माझ्या बॉडीमध्ये कोणती कोणती बेसिकली डिफेन्स ऍक्टिव्हेट होताना बघायला भेटणार आहे, सेकंड लाईन. सेकंड लाईन डिफेन्स होणार आहे राईट ना. म्हणजे फिवर जे असणार आहे ते माझ्या फर्स्ट लाईन डिफेन्स मध्ये येईल का सेकंड लाईन डिफेन्स मध्ये येणार आहे, सेकंड लाईन डिफेन्स मध्ये. प्रॉपर्टी नीट समजून घ्या बाळांनो, हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट बेसिकली थिंग्स इथे क्लिअर करून देतोय. त्याच्यामध्ये अजिबात बेसिकली काय करायचं नाही की म्हणजे कन्फ्युजन नाही व्हायचं. फिवर ऍक्च्युअली कॅरेक्टर कोणाचं आहे, फिजिओलॉजिकल बॅरियरचं आहे. कोणाचं आहे, फिजिओलॉजिकल बॅरियरचं. बट फिजिओलॉजिकल बॅरियर कधी एक्सप्रेस होताना बघायला भेटणार आहे, ज्यावेळी बॉडीमध्ये काय असणार आहे स्पेसिफिकली येस बॅक्टेरिया एंटर करताना त्यावेळी बघायला भेटणार आहे. बट फिवर कधी येतो, ज्यावेळी बॅक्टेरिया बेसिकली काय असणार आहे की तुम्हाला येस एंटर करताना बघायला भेटणार आहे. मग बॅक्टेरिया एंटर करतोय म्हणजे आता इथे फर्स्ट लाईन डिफेन्स माझी वर्क नाही करणार आहे, कोण करणार आहे, सेकंड लाईन डिफेन्स. सो सेल्युलर बॅरियर आणि सायटोकायनिन बॅरियर. सेल्युलर बॅरियर मध्ये आपण काय घेतलं, सेल्स आपण डिस्कस करतोय. सायटोकायनिन बॅरियर मध्ये काय केलं की स्पेसिफिकली एक व्हायरल इन्फेक्टेड सेल बॉडीमधून काय रिलीज करते, सम बेसिकली केमिकल्स, इज नथिंग बट काय असणार आहे, इंटरफेरॉन्स राईट ना. इंटरफेरॉन्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत. सो इंटरफेरॉन ज्यावेळी रिलीज होणार आहे त्यावेळी आपली सेकंड लाईन डिफेन्स याच्यामध्ये काय असणार आहे, डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. सेकंड लाईन डिफेन्स इथं काय असणार, वर्क करताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते. सो प्रॉपर्टी बेसिकली बेसिक काय करायचं ध्यानात ठेवून घ्या. आता म्हणेल की थर्ड लाईन डिफेन्स काय असते सांगून देतो. सेकंड लाईन डिफेन्सला थोडंसं आपल्या इंडिया बरोबर कन्सर्न मध्ये घेऊया. ज्यावेळी कसाबनं अटॅक करायला चालू केला, बॉम्ब स्फोट वगैरे सगळीकडे करायला लागला, सगळा त्यानंतर ताज हॉटेलचा एक कोपरा बेसिकली असं एकदम धूर 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 करायला लागला होता राईट ना. हॉटेलमध्ये सगळा एकदम खतरनाक लेवलचा एकदम माहोल झालेला. त्यानंतर मला सांगा, पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांना थांबवण्यासाठी कोण आले होते रे, पोलीसवाले. पोलीसवाल्यांची काही नाव आठवते तुम्हाला, है ना. हा हा तुकाराम ओबळे राईट ना. देन केळकर साहेब एक कोणतरी होते राईट ना. देन त्यानंतर अजून अशोक कामटे बेसिकली होते राईट ना. आता याच्यामध्ये जर बेसिकली डिस्कस करायचं म्हटलं तर जे काय तुम्हाला बेसिकली एकदम पोलीसवाले हायर बेसिकली स्टेजवरती होते, कोणी बेसिकली कॉन्स्टेबल होतं, कोणी बेसिकली एसपी आयपीएस वगैरे तुम्हाला हे सगळे बघायला भेटत होते. त्या सगळ्यांनी बेसिकली त्यांना प्रोटेक्ट करण्याचं, थांबवण्यासाठी बेसिकली ट्राय केलं. बट या केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो तर कुठे ना कुठेतरी बेसिकली त्यांच्यावरती अटॅक झाले आणि त्यांच्या आपल्या हातात कोणत्या बंदुकी, पिस्टूल और काय असणार आहे रायफल राईट ना. त्यांच्याकडे काय असणार आहे AK-47 आपल्या हमजाने दिलेले राईट ना. AK-47. आता हे बाबा धाडधाड 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 गोळ्या टाकल्या, मोठमोठे हँड ग्रेनेड जे असणार आहेत राईट ना, हँडबॉम्ब असणार ते बेसिकली फेकून मारायला लागलेत. आणि आपल्याकडचे बेसिकली जस्ट सिंपल साध्या बंदुकी घेऊन बसतात. आपल्याकडे काही वेपन्स नाहीत कशाला भाग नाही. बट ज्यांच्याकडे वेपन आहेत ते अजून आलेच नव्हते. कोण असणार आहेत, NSG राईट ना. नॅशनल सिक्युरिटी गार्ड जे असणार आहेत किंवा नॅशनल सिक्युरिटी फोर्स मध्ये जे असणार आहेत डायरेक्ट कमांडो राईट ना. त्यांच्याकडे बेसिकली काय असणार, डायरेक्ट स्नॅपर बघायला भेटतील तुम्हाला. AK-47 एकदम हायली बेसिकली जबरदस्त लेवलचे काय असणार सगळे वेपन्स होते. बट ते कुठे होते, ते बेसिकली एकदम सेंट्रल लेवलला वर्क करणार राईट ना, दिल्ली वगैरे या साईडला असणार आहेत. बट हे यांच्यापर्यंत पोहोचलं माहितच नाही. देन त्यानंतर बेसिकली काय झालं की या
पोलीसवाल्यांवरती काय झालं तो अटॅक होताना बघायला भेटणार आहे. सो मला सांगा तिथं पण हे बेसिकली टेररिस्ट थांबलेत का? नाही. मग त्यांना बेसिकली थांबवण्यासाठी म्हणजे मला सांगा पोलीस जे असणार आहेत ती सेकंड लाईन डिफेन्स झाली आपली, राईट ना. बॉर्डरवरती जी आर्मी आहे, नेव्ही आहे ती आपली कशी झाली फर्स्ट लाईन डिफेन्स. पोलीस जे असणार ते कसे असणार आहे सेकंड लाईन डिफेन्स. म्हणजे मला सांगा इथं दोघांसाठी बेसिकली काय असणार आहे पोलीसवाल्यांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे काय माहितीये का की बेसिकली परमिशन वाईज होत असतं, राईट ना. परमिशन घ्यायची, FIR लिहायचा, त्यानंतर त्यांना कस्टडीमध्ये घ्यायचं, कस्टडीमध्ये घेऊन त्यांच्यावरती काय होणार की सगळ्या गोष्टी डिसाईड होताना बघायला भेटणार, राईट ना. कसाबला बेसिकली त्याने एवढा धिंगाणा घातला, इतके सगळे लोक मारले, बट लिटरली इमिजिएटली पुढच्या दिवशी त्याला फाशी दिली का रे? नाही, वर्ष लावलं मला ते वाटतं. हा, त्याच्यापेक्षा जास्त ना. आणि तिथं बसून त्याला बिर्याणी खाऊ घातली जात होती भाई साहेब. विचार करा. म्हणजे इतकी बेसिकली त्याची एकदम चांगल्या पद्धतीने एकदम म्हणजे काय ना माहिती माहिती तर काढून घेतच होते, नाहीच नाही, बट त्याची पर्टिक्युलर मी काय म्हणतोय की किती जे आपण म्हणतो ना अतिथी आदरातिथ्य त्याचं किती चाललेलं भाई साहेब, राईट ना. सो हो, सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या. त्याला माहिती आहे की भाई या बाबानं बेसिकली अटॅक केलेला आहे, सगळे बेसिकली ताज हॉटेलवरती अटॅक करून बेसिकली कितीतरी लोकांना मारलेलं आहे, तरी त्याला वकील अजून दिला जातोय. व्हॉट इज दिस, राईट ना. सो हा पॉईंट इथं समजून घ्या की इथं आपली सेकंड लाईन डिफेन्स बेसिकली काय झालं की ब्रेक झाली होती. बट आता देन त्यानंतर ना इथं जर डिस्कस करायचं म्हटलं तर बॉडीच्या कन्सर्न मध्ये घेतलं तर सेकंड लाईन डिफेन्स कोण देणार आहे? तुमच्या सेल्युलर, जे बेसिकली फॅगोसॅटिक सेल आहे त्यांना बघायला भेटणार आहेत. फॅगोसॅटिक सेलमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर मेकॅनिझम सिस्टमॅटिकली असतं. काय? पॅथोजनला ओळखा, त्याला पकडा, त्याला इनसाइड द बेस काय असणार आहे तुमच्या न्यूट्रोफिल और मॅक्रोफाजच्या आतमध्ये घेऊन या. त्यानंतर त्याच्यावरती ऍक्ट कोणाला करा? येस, लायसोझोमला. लायसोझोमला करून त्याला ब्रेक करा. ह्या प्रोसेस परफॉर्म होताना मला भेटणार आहे एंडोसायटोसिस होणार आहे, मग एक्झोसायटोसिस होणार आहेत, आणि ओव्हरऑल या प्रोसेसला आपण एक नाव दिलेलं काय म्हणतोय? फॅगोसायटोसिस. अरे ते मेकॅनिझम आहे ना. तसंच सिमिलर केसमध्ये पोलीसवाले काय करत होते? त्या टेररिस्टला पकडत होते, कस्टडीमध्ये घेत होते, त्यांना बेसिकली जजच्या समोर बेसिकली अवेलेबल करत होते ना. त्यानंतर काय असणार की त्यांच्यावरती लास्ट बेसिकली सुनवाया असणार आहेत, त्या वर्षभर चालू राहणार आहेत, आणि देन त्यानंतर फायनलच काय असणार आहे? फाशी द्या, द्या फाशी द्या, ऍट द एंड बेसिकली मारून टाका, हे बेसिकली होणार आहे. मग वर्षभर एवढा बेसिकली तुम्ही टाइम का घालवताय? म्हणजे ही प्रोसेस असणार आहे लेंदी येताना बघायला भेटणार आहे. बट आता देन त्यानंतर ना एक थर्ड लाईन डिफेन्स येते, जी कोणाच्या अंडर येते? आपल्या आपल्या येते अक्वार्ड इम्युनिटीच्या अंडर. कोणाच्या असणार आहे? अक्वार्ड इम्युनिटीच्या अंडर. सो आपण तो बेसिकली पॉईंट त्याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. तर तुम्ही अक्वार्ड इम्युनिटीचा टॉपिक तुम्हाला इन्सिडेंट दिला, त्याच्या इन ब्रॅकेटमध्ये फक्त इतकं लिहून टाका, थर्ड लाईन डिफेन्स दिले तुम्हाला. त्याच्यामध्ये अँटीबॉडीचे स्ट्रक्चर दिलेलं आहे, राईट ना. अक्वार्ड इम्युनिटी दिलेले आहेत. सो त्याच्या ब्रॅकेटमध्ये दिलेलं काय तुम्ही लिहिलं? थर्ड लाईन डिफेन्स. आणि थर्ड लाईन डिफेन्स मध्ये मेनली दोन सेल आहेत. कोणते असणार आहेत? टी लिम्पोसाइट्स आणि बी लिम्पोसाइट्स. सो टी लिम्पोसाइट मधली एक टाईप येतो बाळांनो, राईट ना. टी म्हणजे काय असणार? लिम्पोसाइट जे मेनली मी डिस्कस करून घेतोय, लिम्पोसाइटचे तीन टाईप आहेत: बी लिम्पोसाइट, टी लिम्पोसाइट, आणि अजून एक नॅचरल किलर सेल, NK सेल्स. NK सेल्स इज नथिंग बट काय असणार आहे? NSG आहेत आपले. म्हणजे थर्ड लाईन डिफेन्स. ह्यांना कोणाची परमिशनची गरज नसती, है ना. डायरेक्ट शूट आउट, राईट ना. दिसला की बेसिकली उडवा, राईट ना. लेझर बेसिकली असणार आहेत, मस्त स्नायपर असणार आहे, हातात दिली जाणार आहे. टेररिस्ट दिसला रे, दिसला की स्नायपर घेऊन उडवून टाकला, तर परमिशन नाही घेणार आहे किंवा याला मारू का नको, पोलिसवाल्यांना परमिशन घ्यावी लागते, राईट ना. इथं NSG वाल्यांना तसं काय नसतंय. इव्हन मिलिटरी वाल्यांना पण बेसिकली पकडून ठेवावं लागतंय, त्यांचे सिनियर येणार, मग तो डिस्कस करणार, मग हे सगळं. NSG वाल्यांना, कमांडो वाल्यांना तसलं काय नसतंय. त्यांच्याकडे एकच बेसिकली खतरनाक लेवलची रायफल असणार आहे, ती जर का दिसला का नाही टेररिस्ट दिला की डायरेक्टली उडवण्याचं त्यांना बेसिकली फुल परमिशन असते. सिमिलर केसमध्ये नॅचरल किलर सेलचं पण हेच मेकॅनिझम आहे. नॅचरल किलर सेल्स फॅगोसायटिक सेल नाहीये. सेल्युलर बॅरियर मध्ये बेसिकली एका लाईन मध्ये सगळे काय केलेत माहितीये का की पर्टिक्युलर फॅगोसायटिक सेलची नावं देऊन टाकलेत. कोण कोण? येस, न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफाज, नॅचरल किलर सेल. बट नॅचरल किलर सेल इट्स नॉट अन फॅगोसायटिक सेल, इट्स अन नॉन फॅगोसायटिक सेल. ओके ना. फॅगोसायटिक सेल नाहीये, नॉन फॅगोसायटिक सेल येताना बघायला भेटणार. तर प्रॉपर्टी काय करायची त्याच्यामध्ये मेनली ध्यानात ठेवून घ्या, राईट ना. तर याच्यामध्ये काय असणार? थर्ड लाईन डिफेन्स इथे मेनली परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. सांगा इथपर्यंत पॉईंट बेसिकली चार बेसिकली ज्या बॅरियर असतात त्यांच्यामध्ये बेसिक लेवलची इन्फॉर्मेशन कव्हर झाली का तुम्हाला? क्लॅरिटी येते. आता याच्यानंतर काय असणार आहे? फिजिकल बॅरियर असणार आहेत. तर एकदम सिंपल सिंपल वेन आपण याच्यामध्ये अंडरस्टँड करून ऑलमोस्ट बेसिकली त्याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो कव्हर करून टाकलाय. बघा याच्यामध्ये फर्स्ट लाईनची डिफेन्स आपण इथे मेनली डिस्कस करून घेतोय, किंवा फर्स्ट लाईन डिफेन्स मध्ये, राईट ना. पहिला जो टॉपिक येताना बघायला भेटणार तो काय असणार आहे? फिजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियर सेम पॉईंट आता त्याच्यामध्ये आता वेगळं काय नसणार आहे. एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल काय येणार आहेत? जस्ट लाईक येते भेटणार आहे स्किन अँड काय असणार आहे? येस, म्युकोसा लेअर, म्युकोसा येताना बघायला भेटणार आहेत. आता स्किन जर डिस्कस करायचं म्हटलं तर डेफिनेटली मला सांगा
म्युकोसल लेअर स्किन जर ही तुमची फर्स्ट लाईन डिफेन्स जर आहे, तर ओव्हरऑल बॉडीमध्ये सैड असायला पाहिजे होती, राईट ना. आपल्या आईज जवळ, आपल्या बेसिकली माउथ जवळ, और बेसिकली काय असणार आहे, जेनेटल जे ओपनिंग असणार तिथं, राईट ना. सैड बेसिकली कव्हर नाही केलेली. सिमिलर केसमध्ये बॉर्डर जर डिस्कस करायची म्हटली ना, पूर्ण कम्प्लीट बॉर्डर नाहीये बाळांनो. तुम्ही जर का 15 ऑगस्ट और 26 जानेवारी जर बघितलं असेल, तर बॉर्डरच्या वरती दोन्ही साईडला गेट असतात बघा. आणि ते गेटवरती त्यांची काय मार्चिंग वगैरे होताना बघायला भेटणार आहेत. म्हणजे कुठे ना कुठेतरी बेसिकली काय असणार आहे की इथं कमी आहे. मग आता तिकडून जर काय एखादा एंटर केला, तर एंटर केल्यानंतर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी कोणती लेअर येणार आहे, म्युकोसल लेअर येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. कंडिशन समजते. आता स्किन जर एस्पेशली जर सांगायचं म्हटलं, तर स्किनची आउटर मोस्ट लेअर ही बाळांनो बेसिकली डेड सेलची असते. आणि याच्यावरती इम्पॉर्टंट एक प्रोटीन बघायला भेटणार आहे. स्किन जर डिस्कस करायला गेलं तर कशी असणार आहे, स्किन बेसिकली डेड सेलने बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे. डेड सेल्स याच्यावरती प्रेझेंट आहेत. सेकंड थिंग, याच्यावरती बेसिकली काय असणार आहे, प्रोटीन आहे. कोणतं प्रोटीन येतं? हा हा कोलॅजन नाही डिस्कस करत आहे आपण इथं. कॅरेटिन प्रोटीन असतं. कोणतं असतं? कॅरेटिन प्रोटीन. कॅरेटिन प्रोटीन येताना बघायला भेटणार आहे. कॅरेटिन प्रोटीन. पीएच माहिती आहे बाळून कसा असतो? स्किनचा पीएच कसा असतो? ऑलमोस्ट 3 to 5. और बेसिकली काय करू शकतो माहिती आहे का, ऍसिडिक इन फॉर्म मध्ये घ्या. ऍसिडिक बेसिकली काय असणार आहे, तुम्हाला पीएच येताना बघायला भेटणार आहे. पीएच कसं असणार आहे, ऍसिडिक. आता आपण काय करत असतो की पर्टिक्युलर सोप युज करतोय, डिफरंट डिफरंट टाईपचे, राईट ना. देन त्यानंतर इकडे तिकडे अप्लाय करून अल्टिमेटली स्किनचा पीएच जर का चेंज जर झाला, अरे अंडरस्टँड होते का. मी म्हणत नाही की सोप युज करणं का, किंवा कोणते तुमची जे काय म्हणतात त्यांना, ब्युटी, हा बॉडी लोशन्स, ब्युटी लोशन्स काय असतील ते युज करू नका. त्यांचे त्यांचे जे काय असेल ते युज करा, नाही असं नाही. बट एक पॉईंट मीट समजून घ्या की बॉडीवरती जो पीएच जो असणार आहे तो बेसिकली काय करणार की मेंटेन राहताना बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं, तर मी तुम्हाला एक्सिटरी सिस्टमच्या आत आपण स्किनच्या वरती आहे ना एक ग्लँड काय बेसिकली डिस्कस केलं, आठवते तुम्हाला? सिबेसिस ग्लँड येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. अजून काय असणार सांगा? येस, ग्लँड्स काही बघायला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर स्वेट ग्लँड येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. और काय असणार आहे यांच्यामध्ये? येस, सिबॅसियस ग्लँड येताना बघायला भेटणार आहे. सिबॅसियस, सांगा काय असणार आहे सिबॅसियस म्हणजे, राईट ना. येस, सिबॅसियस ग्लँड. त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे, ऑइल सिक्रेटिंग काय असणार आहे, ग्लँड येताना बघायला भेटणार आहे. ऑइल ग्लँड्स मेनली मेन्शन करून घेतात. आता या केसमध्ये समजून घ्या, स्वेट ग्लँड जर डिस्कस करायचं म्हटलं तर स्वेटचा पीएच बेसिकली ऍसिडिक असतोय, डिफेन्स करण्याचं काम करणार आहे. सेकंड थिंग जर डिस्कस करायला गेलो तर काय असणार आहे, सिबॅसियस ग्लँड मध्ये ऑइल असणार आहे. ऑइल हे जनरल मध्ये घ्यायचं म्हटलं तर एक मॅक्रो मोलिक्युल मध्ये कन्सिडर करतो, बिकॉज इट्स अँड काय असणार त्याच्यामध्ये मेनली कंपाऊंड असणार लिपिड. अँड लिपिड इज नॉट अ मायक्रो मोलिक्युल, इट्स अँड व्हॉट, मॅक्रो मोलिक्युल. तुम्ही जरा 12th मध्ये ज्यावेळी आता 11th बेसिक चॅप्टर आहे बायोमोलिक्युल, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी कराल तुम्ही, राईट ना. कसं असणार आहे, मॅक्रो मोलिक्युल सारखा बेसिकली स्ट्रक्चर येते त्यांना बघायला भेटणार आहे. ते काय कसं आहे ते तुम्ही तिथे शिका, आता ते त्याची गरज नाही. पण महत्वाची गोष्ट समजून घ्या की ऑइल इझिली बेसिकली डिग्रेड होत नाहीये. ऑइल इझिली बेसिकली काय होत नाही, डिग्रेड होत नाहीये. ते डिग्रेड करण्यासाठी एन्झाईमची गरज असणार आहे. कोणता? लायपेज त्यांना बघायला भेटणार आहे. आता जस्ट इमेजिन करा, आपली स्किन जर का ऑइली ऑइली होत असेल ना, हे बघा एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये असेल तर ते प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. बट इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं, तर इथं स्पेशली मला काय सांगायचे की जी स्किन असणार आहे ऑइली ऑइली जी बनत असणार आहे, त्याचं एक प्रोटेक्टिव्ह बेसिकली असणार फंक्शन असणार आहे, राईट ना. का तर कोणताही बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये डायरेक्टली इन्व्हेंशन करू नये म्हणून. बट आपण काय करतो, ऑइली ऑइली स्किन झाली, चला बेसिकली त्याला सोप लावा आणि बेसिकली वॉश करून मोकळं होऊन जा, राईट ना. मोस्ट ऑफ द चान्सेस आपण सारखं सारखं जर का स्किनचे जेवढे आपण केअर जर करत असेल ना, तर थोडा जरी बेसिकली पॅथोजनचा एक्सपोजर जर झाला तर डेफिनेटली काय असणार त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. सो प्रॉपर्टीज बेसिकली आपण फिजिकल बॅरियर बद्दल मेनली माहित असायला पाहिजे. देन त्यानंतर बघा काय असणार आहे, बॉडीची इंटरनल जर का बेसिकली एखादा बॅक्टेरिया जर एंटर करायचा म्हटला, राईट ना, तर मला सांगा बॉडीमध्ये काय असणार आहे. तुम्ही जस्ट इमेजिन करा, रेस्पिरेटरी सिस्टम जर घेतली तर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये कोण असणार आहे, म्युकसल लाइनिंग आहे, अरे सॉर नो. और इव्हन ह्या म्युकोसल लाइनिंग वरती कोणाची तुम्हाला बेसिकली लाइनिंग येताना बघायला भेटणार आहे, सिलिया. अरे सॉर नो, काय असणार आहे, सिलिया इथे येताना बघायला भेटणार आहे. सिलिया येताना आहे. या सिलिया ऍक्च्युली जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्या डिफरंट डिफरंट रिजन मध्ये येताना बघायला भेटणार, राईट ना. जस्ट लाईक बेसिकली जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपले एक घ्या कोणते माहितीये का, की बेसिकली रेस्पिरेटरी सिस्टम घ्या. और इव्हन काय असणार फिमेल मध्ये कोणता पार्ट असणार आहे, फॅलिफेंट ट्यूब्स असणार, तिथं पण काय असणार लाइनिंग येताना बघायला भेटणार आहे. बट म्युकोसल लाइनिंगचं मला मेनली मेन्शन काय करायचं आहे बघा, जी आपली जीआय ट्रॅक असणार आहे, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, राईट ना. GIT, इथं लाइनिंग कोणाचं असणार आहे, म्युकोसाचं लाइनिंग आहे. आता ज्यावेळी तुम्ही फूड कन्झ्युम करताय और इनहेल करत असताना डेफिनेटली त्या एअर मध्ये कोण असणार आहेत, एन बॉन्ड बॅक्टेरिया असणार आहेत और पॅथोजन असणार आहेत. आता ते जर का बॉडीमध्ये एंटर जर करायला लागले तर डेफिनेटली ते काय करू शकतात, इन्फेक्शन कॉज करू शकतात,
बट मला सांगा ते बॉडीमध्ये अजून एंटर केलेत का? नाही. राईट ना. हा, बट हे म्हणू शकतो की स्किनचा जो बेसिकली पार्ट असणार तो कुठे ना कुठेतरी बॉडीच्या एक सिस्टम मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहेत. बट सिस्टम मधून बॉडीच्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये अजून एंटर करू शकत नाहीत, बिकॉज तिथं कोण आलीत म्हणजे म्युकसल लेअर आली. राईट ना. मग तिथं रेस्पिरेटरी सिस्टम काय रिलीज करते? म्युकस. म्युकस ग्लँडच्या थ्रू. आणि ते म्युकसचं सिक्रेशन झाल्यामुळे डेफिनेटली ते बॅक्टेरिया सगळे त्याच्यावरती अधेजन होताना बघायला भेटणार आहेत, अटॅच होताना बघायला भेटणार आहेत. त्यामुळे तो बेसिकली बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर करण्याच्या अगोदरच आपण प्रोफाइलिंग मुवमेंट करून, म्हणजे काय असणार आहे, त्यांना बाहेर सिल्याची मुवमेंट करून त्यांना बाहेर ढकलून देतोय. त्यामुळे बघा त्या बॅक्टेरियाला बॉडीमध्ये एंटर करूच देणार झालोय आपण. सेकंड थिंग जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा, जर आपण फूड जर कन्सिडर करायला गेलो तर फूड मध्ये पण काय असणार आहे, तुमची जीआय ट्रॅकला पण लाइनिंग कोणाचं आहे? म्युकोसल लाइनिंग आहे, ती पण बेसिकली एंटर करू देणार नाही. और इव्हन जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर आपला जो बेसिकली काय असणार आहे, पुन्हा एकदा क्लिअर करून देतो. जेनेटल ओपनिंग्स मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर व्हाजिनल ओपनिंग आणि बेसिकली काय असणार आपल्या युरेथ्रल ओपनिंग मेल मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर डेफिनेटली तिथं पण म्युकोसल लाइनिंग आहे. तिथं पण बेसिकली काय असणार आहे की तुम्हाला जर का पर्टिक्युलर बॅक्टेरिया और पॅथोजन एंटर जर करायला गेला तर तिथं स्टॉप करण्याचं काम कोणाचं असणार आहे? आपल्या येस म्युकस येताना बघायला भेटणार आहे. सो म्युकसचं बेसिकली फर्स्ट फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये आपण काय करतोय की फंक्शन बघतोय. क्लॅरिटी येते, समजते. सो पहिला जो बेसिकली टॉपिक तुम्हाला काय केलं बघा, बाय साइड मी एनसाठी पण इथं कव्हर करत चाललोय, समजून घ्या. इनंट इम्युनिटी मध्ये बघितलं पण नॉन स्पेसिफिक आहे. हा टॉपिक मी तुम्हाला कालच्या लेक्चरला क्लिअर केलेला. फर्दर कसे असणार आहे, टाइप ऑफ डिफेन्स एक मेकॅनिझम बेसिकली प्रोव्हाइड करताना बघायला भेटणार आहे. फर्दर ऍट द प्रेझेंट ऑफ काय असणार आहे, टाइम ऑफ द बर्थ. राईट ना. फर्दर मेनली मेन्शन करून दिले. प्रोव्हाइड काय असणार आहे, डिफरंट टाइप्स ऑफ बॅरियर. फर्स्ट एंट्री टू काय असणार आहे, फॉरेन पार्टिकल जो असणार आहे, फॉरेन बॅक्टेरिया जो असणार आहे त्याला एंट्री करण्यापासून आपल्याला काय करणार आहे की थांबवण्याचं बेसिकली काम करताना बघायला भेटणार आहे, डिफेन्स करताना बघायला भेटणार आहे. सो इनेट इम्युनिटीची बघायला भेटणार आहे. फर्दर 4 टाइपच्या बॅरियर मेनली मेन्शन करून दिले, फिजिकल, फिजिओलॉजिकल, सेल्युलर अँड सायटोकायनिन. सो फर्स्ट ऑफ ऑल जी पहिली दिली फिजिकल बॅरियर, स्किन आवर बॉडी इज द काय असणार मेन बॅरियर मेनली मेन्शन करून टाकलेलं आहे. राईट ना. सो बिकॉज जशी इंडियासाठी मेन बॅरियर कोण असणार आहे, बॉर्डर. सिमिलर केसमध्ये आपल्यामध्ये कोण आहे, स्किन. सो प्रॉपर्टी तिथं आपण डिस्कस करू शकतो. प्रिव्हेंट एंट्री ऑफ द काय असणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम. म्युकस कोटिंग एक मेनली मेन्शन करून देईल, म्युकसल मेम्ब्रेन और म्युकसल लाइनिंग, म्युकस त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. ऑफ द एपिथेलियम लाइनिंग ऑफ द रेस्पिरेटरी गॅस्ट्रोइंटेरिनस ट्रॅक, युरिनोजेनिटल ट्रॅक ऑल्सो हेल्प्स इन काय असणार ट्रॅपिंग द मायक्रोब्स एंटरिंग आवर काय असणार आहे बॉडी. तर याच्यामध्ये म्युकसल मध्ये पहिला कोणता असला, जीआय ट्रॅक आला. फर्दर काय असणार आहे, युरिनोजेनायटल ट्रॅक और काय असणार आहे, यस रेस्पिरेटरी ट्रॅक बेसिकली आपण इथे मेनली मेन्शन करू शकतो. सो सगळ्यांच्या मध्ये लाइनिंग कोणाचं आहे, म्युकसचं येताना बघायला भेटणार आहेत. सगळा पहिली फिजिकल बॅरियर अंडरस्टँड झाली का? याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का? क्लिअर झालं याच्यामध्ये. आता सेकंड जर डिस्कस करायला गेलो तर कोणती मेनली मेन्शन करून दिले बघा याच्यामध्ये, येस फिजिओलॉजिकल बॅरियर याच्यामध्ये मेनली मेन्शन केले. तर याच्यामध्ये काय काय सिक्रेशन असणार आहेत, ऍसिड ऑफ द काय असणार आहे स्टमक, देन सलाइव्हा ऑफ काय असणार आहे माउथ, देन काय असणार टीयर्स ऑफ काय असणार आहे आईज, प्रिव्हेंट द काय असणार आहे मायक्रोबियल ग्रोथ मेनली मेन्शन करून दिले. म्हणजे नक्की काय चाललंय नीट समजून घ्या. की आता जस्ट इमेजिन करा, पर्टिक्युलरली इथं मी दुसरी नाव देऊ टाकतो पहिल्यांदा, फिजिओलॉजिकल बॅरियर. ओके. काय मेनली मेन्शन केलं जाणार फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये, बॉडीची काही फिजिकली सिक्रेशन येताना बघायला भेटणार आहेत. सो सिक्रेशन ऑफ बॉडी मेनली मेन्शन जर करायचं म्हटलं तर पहिलं इन्सर्टने क्लिअरली मेन्शन करून टाकले, काय असणार आहे, ऍसिड, ऍसिड ऑफ स्टमक. राईट. फर्दर जर मेनली मेन्शन करायला गेलो तर काय असणार आहे बघा याच्यामध्ये, सलायवा, सलायवा इन काय असणार आहे माउथ. आता हे काय असणार, कशा असणार क्लिअर करून देईन. देन त्यानंतर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर यस टीयर्स, टीयर्स ऑफ आईज हे मेनली मेन्शन करू शकतो. और सेरोमिन और सिंपल फॉर्म मध्ये तुम्हाला सांगून देण्यासाठी तो काय असणार आहे, इयर वॅक्स, इयर वॅक्स बेसिकली येताना बघायला भेटणार आहेत. सो दीज आर द सम सिक्रेशन्स. राईट ना. याच्यामध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे, बॉडी सिक्रेशन मेनली मेन्शन करून घेतोय. बॉडी सिक्रेशन हे पॉईंट काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या. ओके. काय कंडिशन चालली, कशी चालली समजून घ्या. और इव्हन फिजिओलॉजिकल बॉडीमध्ये काय स्पेसिफिकली इम्पॉर्टंट जर का पॉईंट मेनली मेन्शन करायचा म्हटला तर इथं एक पॉईंट अजून स्पेशली मी मेनली मेन्शन करू तो काय असणार आहे, फिवर. काय असणार आहे, फिवर. एक फिवर बेसिकली काय असणार इथं, मेकॅनिझम काय करतो, कसा करतो, सगळे पॉईंट इथे क्लिअर होऊन जातील. आता इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर कोणताही बॅक्टेरिया घ्या, बॅक्टेरियाला सर्व्हाइव्ह होण्यासाठी पीएच, टेम्परेचर आणि ऍटमॉस्फेरिक कंडिशन कशा पाहिजेत, ऑप्टिमम. अरे कशा पाहिजेत, मग मला सांगा पीएच किती असायला पाहिजे बॅक्टेरियाला सर्व्हाइव्ह होण्यासाठी, एखाद्या बेसिकली पॅथोजनला सर्व्हाइव्ह होण्यासाठी पीएच किती असायला पाहिजे. न्यूट्रल पीएच मध्ये 7, राईट ना, 7च्या आसपास बेसिकली पीएच असणं गरजेचं. टेम्परेचर किती असायला पाहिजे,
नॉर्मल बॉडी टेम्परेचर मध्ये सर, अरे आपल्या बॉडीमध्ये तो बॅक्टेरियन इन्फेक्शन कॉज करतोय, म्हणजे आपल्या बॉडीच्या टेम्परेचरच्या अकॉर्डिंगली त्याला टेम्परेचर पाहिजे सर्वाइव्ह होण्यासाठी. ही कंडिशन आपण डिस्कस करू शकतो, राईट ना. त्याला पण बेसिकली जो ग्रोथ फॅक्टर असणार आहेत आपल्यासारखे त्याला पण रिक्वायरमेंट आहेत. आपल्याला कोणाची बेसिक लेवलला जर घ्यायची म्हणतात तर आपण दाल राईस सब्जी चपाती म्हणतोय, बट सिमिलर केसमध्ये तिथं मायक्रोन्युट्रियनच्या लेवलला गेलो तर ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स और काही मिनरल्स यांची गरज आहे, राईट ना. सिमिलर केसमध्ये त्यांच्यामध्ये पण ती सिच्युएशन असणार आहे. बट इमॅजिन करा एखादा जर का बॅक्टेरिया, वाय दे बेसिकली फूड, तर जे तुम्ही फूड बेसिकली कन्झ्युम करताय त्या फूडमध्ये डेफिनेटली काय असणार आहे, सम ऑफ द बेसिकली मटेरियल असं असणार आहे की जे पर्टिक्युलरली बॅक्टेरिया और बेसिकली अदर मटेरियल पण येताना बघायला भेटणार. ते जर का फूड आपण खायला चालू जर केलं तर डेफिनेटली हळूहळू काय होणार आहे की स्पेसिफिकली ते कुठे एंटर करणार आहे, स्टमक मध्ये. त्याने काय केलं माहिती का, माउथची सलावा वगैरे सगळं स्किप केलेलं आहे, किंवा बेसिकली समजा तो म्युकोसल लाइनिंग ती बेसिकली स्किप केली, स्टमक मध्ये जर आला किंवा बेसिकली सलाव्याच्या रिजन मध्ये आला तर सलाव्यामध्ये जे बेसिकली अमायलेस नावाचा एन्झाइम सिक्रेट केला असणार आहे त्याचा पण एक पीएच बघायला भेटणार आहे. तो कसा असणार आहे माहितीये, सलायवरी अमायलेस ऍसिडिक और बेसिक. अरे ऍसिडिक असतो बाळांनो, व्यवस्थित ध्यानात ठेवा. ऍसिडिक जर असेल तर माउथ मध्ये सम बॅक्टेरिया बेसिकली रेस्ट इन पीस. समजतंय, इथंच मारताना बघायला भेटणार आहेत. काही बेसिकली जे बॅक्टेरिया असणार आहे ते कुठपर्यंत पोहोचले, समजा आपल्या स्टमक पर्यंत जर पोहोचले तर स्टमक मध्ये गेल्यानंतर ऍसिडिक बेसिकली काय असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये सिक्रेशन होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो इथे जे बेसिकली सिक्रेशन असणार आहे कोणत्या बेसिकली असणार आहे, ऍसिडचं, एससीएल, हायड्रोक्लोरिक ऍसिड. तर हे सिक्रेट झाल्यानंतर ऑब्व्हियसली तिथे पण बॅक्टेरिया मरताना बघायला भेटणार आहेत. तर ही प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून घेतोय. थर्ड थिंग, जर मेनली मेन्शन करायचं असेल तर काय असणार, टीएस. टीएस मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर काय असणार बघा, टीएस मध्ये आपल्या पर्टिक्युलरली सम लायसोझाइम एन्झाइम्स प्रेझेंट आहेत मिळवणं. तुम्ही म्हणत असाल की बेसिकली सर टीएस कसं काय, तुम्ही बघा समटाइम्स बॅक्टेरियाचा डायरेक्ट एक्सपोजर आपल्या कोणाबरोबर आहे, आयस बरोबर आहे, त्यांना पाहिलं तिथं स्किनची लेअर्स नाही तर सगळे आंधळे झालो असतो आपण, राईट ना. प्रोटेक्शन करण्यासाठी बेसिकली आयलिड्स दिलेले आहेत, बट मोस्ट ऑफ द चान्सेस आपण काय करतो, ओपनिंग जर का केसमध्ये असतील तर डेफिनेटली तिथं ज्यावेळी एखाद्या बॅक्टेरिया बॉडीमधून काय असणार की, और काय असणार ऍटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये एखादा जर का पॅथोजन बॉडीमध्ये एंटर करायचा प्रयत्न करत असेल थ्रू दी बेसिकली आयज, तर बॉडीमध्ये बघा अशी जळजळ, म्हणजे आयस मध्ये थोडी जळजळ होते, पाणी बाहेर येताना बघायला भेटणार आहे. त्या पाण्यामध्ये कोण प्रेझेंट आहेत, तुमचे लायसोझाइम एन्झाइम्स, ते बॉडीचं सिक्रेशन करताना बघायला भेटणार आहेत. और इयर इफेक्ट जर डिस्कस करायचं म्हटलं तर इथं पण बॅक्टेरिया त्या साईडकडून पण एंटर करू शकतो. बॅक्टेरिया जस्ट बेसिकली काय पाहिजे, एक बेसिकली ओपनिंग पाहिजे की जिथून तो बेसिकली एंट्री मारू शकेल. जस्ट लाईक गाधकमध्ये ट्राय करत असतो, इकडून नाही तिकडून नाही कुठून नाही कुठून तरी एंट्री मारायचा प्रयत्न करत असतो. सिमिलर केसमध्ये बॅक्टेरियाचं पण तेच नेचर आहे. बट आपण काय केलंय तिथं पण बेसिकली कुठे ना कुठेतरी डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करून ठेवलेलं आहे, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ते एंटर करत नाहीयेत. तरी कंडिशन बेसिकली आपण काय करतोय, डिस्कस करतोय. इन केस, आता जस्ट इमेजिन करा एखादं जर का बॅक्टेरिया बॉडीमध्ये जर एंटर केलाच, राईट ना, तर एंटर केल्यानंतर ना बॉडी आता फिजिओलॉजिकल काही चेंजेस करते. फिजिओलॉजिकल काय असणार आहे, चेंजेस करणार आहेत. तर त्या फिजिओलॉजिकल चेंजेसमध्ये बेस्ट एक्झाम्पल काय असणार आहे बाळांनो, फिवर. काय असणार आहे, फिवर. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय असणार आहे, इन्फ्लामेशन होणं, राईट ना. और काय असणार तुम्हाला, फिवर कंडिशन. इन्फ्लामेशनच्या प्रोसेसमध्ये मी मेनली काय करून देईन माहिती का, इन्फ्लामेशन हे जर का प्रॉपर्टी आपण डिस्कस करू काय असणार आहे, इन्फ्लामेशन. आता इन्फ्लामेशनचं मिनिंग सांगितलं मी तुम्हाला, आठवत आहे. इन्फ्लामेशन जे येताना बघायला भेटणार आहे, कंडिशन काय चाललंय बघा, इन्फ्लामेशन होणं किंवा फिवर होणं, इट्स अन इंडिकेशन ऑफ बॅक्टेरिया इज एंटर इन टू द काय असणार आहे, आवर बॉडी, राईट ना. ही कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. म्हणजे इथं स्वेलिंग येताना बघायला भेटणार, स्वेलिंग म्हणजे फिवर येताना बघायला भेटणार आहे. सो बॅक्टेरिया ज्यावेळी बॉडीमध्ये येतो, आता इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये मला सांगा की बॉडीचं टेम्परेचर किती होताना बघायला भेटणार आहे, नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असणार आहे, राईट ना. नॉर्मल जर का बॉडी टेम्परेचर जर आपण डिस्कस करायला गेलो तर ऑब्व्हियसली हे तुम्हाला येताना बघायला भेटणार आहे ऑलमोस्ट 37 डिग्री सेल्सिअस येताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होतंय. बट ज्यावेळी बॉडीमध्ये कोण एंटर करणार आहे, एंट्री ऑफ काय असणार आहे, एंट्री ऑफ बॅक्टेरिया जर याच्यामध्ये झाले असेल तर बॉडीचं टेम्परेचर ऑलमोस्ट कितीपर्यंत होताना बघायला भेटणार आहे, थोडंसं बेसिकली वाटताना बघायला भेटणार. ऑलमोस्ट बेसिकली काय असणार माहिती का, एस 37चं बेसिकली 38 to 39 डिग्री सेल्सिअस आपण बेसिकली डिस्कस करू शकतो, राईट ना. इथपर्यंत जाताना बघायला भेटणार आहे. और अप टू काय असणार आहे, 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत येते, राईट ना. आता या कंडिशन मध्ये काय होणार आहे माहिती का, त्या बॅक्टेरियाला अनफेवरेबल कंडिशन क्रिएट झालेले आहेत, राईट ना. अनफेवरेबल कंडिशन क्रिएट होते आणि बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर पेक्षा थोडंसं वाढताना बघायला भेटणार आहे. इज नथिंग बट आपल्या बॉडीमध्ये काय आलेलं आहे, फिवर आलेला आहे. बट फिवर हे फिजिओलॉजिकल बॉडीचा एक रिस्पॉन्स आहे. बट हे इंडिकेट करते काय की बॉडीमध्ये कोण एंटर केलेलं आहे, बॅक्टेरिया. मग बॉडीमध्ये एंटर केलेला बॅक्टेरिया असेल तर त्याला डिफेन्स करण्यासाठी, त्याच्यापासून आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी बॉडीमध्ये काय जनरेट व्हायला लागलेलं आहे, फिवर यायला लागलेलं आहे. सो फिवर जर आला असेल इतकं समजून घ्या की बॉडी तुमची स्वतःला हिल करायला चालू केलेली आहे. आपण आजारी पडतो, फिवर येतो आणि इमिजिएटली काय करतो, मेडिसिन घेऊन मोकळा होऊन जातो.
मेडिसिन घेतल्यामुळे काय होतं नीट समजून घ्या, तुम्ही बेसिकली बॉडीचं नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम कोलॅप्स करायला लागलेलं आहे. त्यामुळे आजारी पडल्यानंतर ऍटलीस्ट 2 डेज साठी तरी आपण काय करायला पाहिजे, मेडिसिन वरती रिलायबल नाही व्हायला पाहिजेत. 2 डेज मध्ये मेकॅनिझम काय चाललंय बघा, बॉडीचं नॅचरल काय असणार आहे, इन्फ्लामेशन. बॉडीमध्ये जो बॅक्टेरिया एंटर केला असणार आहे तिथं स्वेलिंग येणार आहे. स्वेलिंग आल्यामुळे मला सांगा, इथं स्वेलिंग मुळे काय होणार माहितीये का, बॉडीचा सप्लाय तिथं म्हणा किंवा पर्टिक्युलरली मेनली मेन्शन करू शकतो, बॉडीच्या सेलमध्ये जी काही छोट्या छोट्या मायन्यूस एस का नाही इंटरसेल्युलर स्पेस असणार आहे ती कोलॅप्स होणार आहे. ती बेसिकली एकदम टाईट होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे कोणताही बॅक्टेरिया एंटर करताना बघायला भेटत नाही. तुम्ही बघता पडल्यानंतर कुठेतरी बेसिकली डोक्याला असा बटाटा येताना बघायला भेटणार आहे. राईट ना, टिंगुळ येताना बघायला भेटणार आहे. कुठे खरचटले, पाया लागले, लहानपणी खूप वेळा बेसिकली सायकल चालवताना किंवा खेळताना पडलेला असणार आहे, खरचटताना बघायला भेटणार आहे. मग तिथं मला सांगा, दुसऱ्या दिवशी बघता हात लावू वाटत नाही का, खूप पेन होत आहे, इन्फ्लामेशन झालेलं असते, स्वेलिंग आलेलं असते, रेडनेस आलेला असतोय. राईट ना, त्याचं मिनिंग समजून घ्या. स्किन वरती जर का रेडनेस येतोय म्हणजे तिथं हायली ब्लड सप्लाय, आणि हायली ब्लड सप्लाय म्हणजे तिथं मेजर अमाऊंट मध्ये कोण आलेत, आरबीसी डब्ल्यूबीसी तिथे येताना बघायला भेटणार आहेत बाळांनो. राईट ना, ते रेडनेस मेन तिथं पर्पज चाललाय काय, डिफेन्स मेकॅनिझम बॉडीमध्ये चालू झालेलं आहे तिथं. राईट ना, हे प्रॉपर्टी काय करायचं मेनली समजून घ्या. आपण लगेच काय करतो, तिथं मलम लावायला चालू करतो. आपण लगेच काय करणार, त्याच्यावरती काय ना काहीतरी मेडिसिन वगैरे अप्लाय करायला चालू करतो. हे इमिजिएटली करणं इट्स नॉट बेसिकली काय असणार आहे, म्हणजे आपण तिथे कुठे ना कुठे नॅचरल बेसिकली डिफिकल्टी क्रिएट करून ठेवणार आहे. फिवर जर यायला लागला, आपण काय करतो, अँटी फिवर बेसिकली काय करणार की त्याच्यामध्ये तेच मेडिसिन घेतो. आता याच्यामध्ये जर काय असेल फिवरला बेसिकली आपण म्हणतो पॅरेक्सिया. पॅरेक्सिया राईट नाही, ते कंडिशन समजून घ्या. फिवर येणं म्हणजे काय असणार आहे, पायरेक्सिया. राईट ना, ही कंडिशन येताना बघायला भेटणार आहे, पायरेक्सिया. आता हे कधी कधी बेसिकली तुम्हाला डॉक्टर, तुम्ही आजारी पडतात ना, अँटी पॅरेक्सिल बेसिकली ड्रग्स तुम्हाला देतात. मेडिसिन बरं का, ड्रग्स इन द सेन्स मेडिसिन समजून घ्या. ड्रग्स नाही दिलेत, कोकीन घेतलं आणि घातलं तुमच्या तोंडात, राईट ना, असं नाही हिरोईन घेतलं. इथं काय असणार तुमचं, काय अँटी पॅरेक्सिया ड्रग्स येताना बघायला भेटणार आहे. राईट ना, ही कंडिशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर डोलो, पॅरासिटामॉल, और काय असणार आहे, ऍस्पेरिन, कॉम्बिफ्लेम, हे काय असणार आहेत, अँटी पॅरेक्सिल ड्रग्स आहेत बाळांनो. राईट ना, म्हणजे अँटी फ्युअर ड्रग्स आहेत, मेडिसिन्स आहेत, जे तुम्ही जनरली घेता. राईट ना, ही कंडिशन महत्वाची आहे. म्हणजे इन फ्युचर मध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणाल, तुमच्या समोर जर काय करता पेशंट आला, राईट ना, फ्युअर कधीपासून आहे, तुम्ही जर विचारला, आजच आलेला आहे, आजपासून जास्त आलेला आहे, तर तुम्ही आता त्याला मागे तर असंच पाठवू शकत नाही, आले तर बेसिकली ₹500 तरी खिशात गेले पाहिजेत. राईट ना, तुम्हाला माहिती आहे की बाबा 2 दिवस तरी यानं बेसिकली काय करायला पाहिजे, मेडिसिन नाही घ्यायला पाहिजेत, हे तुम्हाला माहिती आहे. बट आलेला माणूस बेसिकली मागं नाही पाठवू शकत आहे. राईट ना, मस्त गिराईक आलेलं आहे, सोडायचं नाही. राईट ना, तर त्याला बेसिकली आपण काय करतो की नॉर्मल डोसच्या गोळ्या आपण द्यायला चालू करतो. राईट ना, तर 2-3 दिवसाचं जर का बेसिकली तुम्हाला काय सांगितलं की बाबा मला ताप होता, तर इमिजिएटली तुम्ही त्याला चालू करू शकता. 2 दिवस 3 दिवस जर का बेसिकली बघा, कॉमन कोल्ड मध्ये पण सेम कंडिशन होती बाळांनो. तुम्हाला फिवर येतो, राईट ना, बॉडीचं टेम्परेचर थोडं वाढवलं जातं का, त्या व्हायरसला बेसिकली मारण्यासाठी. सो अँटी पॅरेक्सेल बेसिकली कंडिशन तिथं काय असणार आहे, आपण फिवरच्या केसमध्ये जास्त फिवर जर वाटत तर द्यायला पाहिजे. जर का तुम्ही अँटी पॅरेक्सेल ड्रग जर दिले नाहीत, जास्त फिवर जर वाढत गेला, किती झाला बनवणे याच्यामध्ये, 30 to 40 झाला का नाही, राईट नाही इथं, तर सिच्युएशन अशी होणार आहे. आता हे जे टेम्परेचर असणार आहे ते किती होणार माहिती आहे का बाळांनो, हे होणार आहे बेसिकली. आता इथे मेनली मेन्शन करून घेतो, जरा इंडिकेशन तुम्हाला देतोय. इंडिकेशन असं असणार आहे की स्पेसिफिकली इथं गेलेला आहे तुमचा 41 डिग्री सेल्सिअस. आता जर का 41 डिग्री सेल्सिअस झाली का नाही, फर्स्ट ऑफ ऑल तुमची डॅमेज होणार आहे नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम काय असणार इथं, डॅमेज व्हायला चालू होते 41 डिग्री सेल्सिअसला. हा, का, समजून घ्या. टेम्परेचर मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर समजून घ्या बॉडीमध्ये काय मेकॅनिझम चाललंय. तुमच्या बेसिकली न्यूरॉनच्या अराउंड काय प्रेझेंट आहे रे? एक बेसिकली एक्झॉनच्या अराउंड एक मायलिन शीत आहे. हाय टेम्परेचर मध्ये बेसिकली काय होतं माहितीये का, ते मायलिन शीत बेसिकली डिस्टर्ब होताना बघायला भेटणार आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ जे इम्पल्स असणार आहेत ते डिस्टर्ब होताना बघायला भेटणार आहेत. आता जर काही डिस्टर्ब जर व्हायला लागलं तर बॉडीची नर्वस सिस्टम कोलॅप्स व्हायला चालू होणार आहे ना, इम्पल्सच पास होणार नाहीत. इम्पल्सच पास होत आहेत. सिम्पल साधा एक्झाम्पल देऊन टाकतो तुम्हाला. मला सांगा, ताप आल्यानंतर तुम्हाला टेस्ट आयडेंटिफिकेशन होतं का रे? का होत नाही? टेस्ट बर्ड तिथे बेसिकली काय, सेन्सरी टेस्ट बर्ड, तेच बेसिकली मेकॅनिझम आता हळूहळू व्हायला लागलेले. अरे अंडरस्टँड होतंय का तुम्हाला? देन त्यानंतर सर्दी झाल्यानंतर तुम्ही म्हणता की सर स्मेलच अंडरस्टँड होत नाही, काय बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं आहे. समजते का? सर्दी झाल्यानंतर कोणाला बेसिकली स्मेल चांगली बेसिकली म्हणजे काय आयडेंटिफिकेशन होतं का? काहीच होत नाही. बिकॉज ऑफ व्हॉट, टेम्परेचर वाढत चाललं, नर्वस सिस्टम हळूहळू बेसिकली काय व्हायला लागेल की अफेक्टेड होत चाललेले आहे. आणि जर का हेच टेम्परेचर किती झालं बाळांनो, जर का इथं 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर गेला तर अल्टिमेटली पर्सनची डेथ आहे. डेथ, डेथच होणार आहे त्याची. का? याचं रिझन असं होतं बाळांनो, की पर्टिक्युलरली त्या पर्सनच्या बॉडीमध्ये टेम्परेचर इतक्या लेवलला गेलंय की त्याच्या आता मेटाबॉलिक
कन्सेप्ट मध्ये मेटाबॉलिझम होते ना त्याच्यामध्येच इंटरफेअर होणार आहे. कसं? सिंपल साधी गोष्ट आहे. मला सांगा मेटाबॉलिझम करण्यासाठी पर्सनला कोणाची गरज आहे? एन्झाईमची ना हार्मोनची. आणि हाय टेम्परेचर मध्ये हे जे एन्झाईम्स आणि हार्मोन्स जे बनलेत कशानं? प्रोटीननं. त्या प्रोटीनचं स्ट्रक्चरच डिस्ट्रॉय होऊन जातं. आता ज्याने बायोमोलिक्युल चॅप्टर ज्यावेळी तुम्ही शिकाल ना पुढं, जे बसलेत तर मला माहित असेल बायोमोलिक्युल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर टेम्परेचरमध्ये सेन्सिटिव्ह प्रोटीन असतात बघा, टेम्परेचर सेन्सिटिव्ह प्रोटीन असतात. काही प्रोटीन जे असणार आहेत ते बेसिकली स्पेसिफिक फंक्शन मध्ये स्पेसिफिक टेम्परेचर मध्येच वर्क करताना बघायला भेटणार आहेत. आता बॉडीमध्ये असं व्हायला लागलं की त्या बेसिकली बॅक्टेरियाचं लेवल वाढत चाललेलं आहे आणि बॉडी स्वतःला हिल करण्यासाठी कोणाची लेवल वाढवत चालल्या? फिवरची. आता फिवर जर का एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये जर झाला कुठपर्यंत 41 और 43 डिग्री सेल्सिअस मध्ये जर झाला तर पर्सनला बेसिकली डिस्टर्बन्स क्रिएट होणार आहे. म्हणून जसं बेसिकली काय असणार आहे 38 और 39 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर झालं तुम्ही बघता ना 10 फॅरनहाइट होतं टेम्परेचर राईट ना 30 टू 39 पर्यंत जाताना बघायला भेटणार आहे. तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो माहितीये का की पर्टिक्युलरली एका डॉक्टरकडे जाऊन आपण काय केलं पाहिजे मेडिकेशन घ्यायला पाहिजे. कधी? आफ्टर द 2 days. पण तो जास्त जर व्हायला लागला तर इमिजिएटली मेडिसिन घेऊन तुम्ही स्वतःला वाचवलं पाहिजे. नाहीतर हाय फिअर म्हणून पर्सनची डेथ कंपल्सरी होताना बघायला भेटणार आहे. दिस इज द काय असणार आहे फिजिओलॉजिकल बॅरियर जे की आपण सेकंड कन्सेंट मध्ये इथं आपण घेताना बघायला भेटतोय. समजतंय? हो. आता याच्यामध्ये काय चाललेलं आहे समजून घ्या, की जो बॅक्टेरिया असणार आहे किंवा जो व्हायरस असणार आहे, तो स्वतःचं कुठे ना कुठेतरी काय असणार आहे जेनेटिक मटेरियल चेंज करून तुम्हाला इन्फेक्शन कॉज करतो. सेम बॅक्टेरिया कधीच येत नाही. मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये अकॉर्ड इम्युनिटीमध्ये फर्स्ट एन्काउंटर आणि सेकंड एन्काउंटरच्या बेसिकली मेकॅनिझम दिलेलं आहे. कोणी जर रेड केला असेल तर त्याला बेसिकली भेटले असेल हे वर्ड्स फर्स्ट एन्काउंटर, सेकंड एन्काउंटर आणि त्याला जो रिस्पॉन्स असणार आहे प्रायमरी रिस्पॉन्स अँड सेकंडरी रिस्पॉन्स ते काय असणार ते पण मेनली मेन्शन करून घेतो. राईट ना? बॅक्टेरिया सेम जर का सेकंड इन्व्हेंजन जर करत असेल तर सेकंड जो म्हणजे रिस्पॉन्स असतो तो हाय लेवलचा असतो. बट तुम्हाला सारखा सारखा ताप होतोय म्हणजे सारखा सारखा प्रायमरी रिस्पॉन्सच येतोय प्रायमरी बेसिकली एन्काउंटरच होतोय म्हणजे त्याच्यामध्ये जो ऑर्गॅनिझम असणार आहे तो एक सारखा बेसिकली नाही डिफरंट डिफरंट टाईपचे येतात. Right? त्यामुळे ते इन्फेक्शन सारखं सारखं होत असणार आहे आणि इव्हन हीच केस बेसिकली तुम्हाला मलेरिया आणि टायफॉइडच्या केसमध्ये पण होत असते. फिवर येतोय फिवर जातोय फिवर येतोय फिवर जातोय डिपेंडिंग अपॉन द काय असणार विच काइंड ऑफ स्पेसिस मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार कॉझिंग मलेरिया और टायफॉइड. राईट ना? तर ते पण कॅरेक्टर फीचर त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल असतात. ते आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये फर्दर बघणार आहोत. बट हे सेकंड काय असणार आहे एक बॅरियर फिजिकल बॅरियर याचं फंक्शन कसं परफॉर्म केलं जातं समजलं तुम्हाला? राईट ना? दिस इज काय असणार आहे सेकंड बॅरियर. थर्ड बॅरियर असणार ना आपण हा थोडंसं बेसिकली काय करूया माहितीये का? आय नो की हा टॉपिक बेसिकली जर डिस्कस करायचा म्हटला तर तुमच्याशी रिलेटेड आहे. तुम्ही जितकं याच्यामध्ये इंटरेस्ट घ्याल तितकं तुम्हाला बेसिक लेवलला समजणार आहे. आता झोपा जर काढायला लागला तर आपण काहीच बेसिकली त्याच्यामध्ये सांगू शकत नाही. राईट ना? चॅप्टर बेसिकली घ्यायचं म्हणजे लेंदी आहे. बट ऍज मच एज पॉसिबल त्याला मी तुमच्या बरोबर काय करू कन्सर्न मध्ये घेऊन चालेल. आता ज्याला याच्यामध्ये अंडरस्टँड होत चालेल जो कन्सर्न करतोय त्याला